कोकणात चिपळूणमध्ये दापोलीत पुराच्या पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय। केळसकर नाक्याला हा पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। दापोलीत जोग नदीचा पाणी पात्राबाहेर आलेलं आहे। काळकाई, कौंड, नशेमान कॉलनी, भारतनगरमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। रूपनगर परिसरात काही नागरिकांना सुरक्षित स्थळी देखील हलवण्यात आलेलं आहे। दापोलीमध्ये केळसकर नाका परिसरात पाणीच पाणी परिस्थिती आहे। रस्त्यांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे। जोग नदीनं आता या ठिकाणी जर पाहिलं तर जोग नदीनं या ठिकाणी रौद्र रूप देखील धारण केलेलं आहे। त्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निसार शेख यांच्याकडून। निसार, काय सध्या परिस्थिती आहे? आपण एकंदरीत लागवी पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता। काल एकंदरीत पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी संगमेश्वर असो, लांजा असो, राजापूर असो, या ठिकाणी खेड असो, या ठिकाणी नदीला पूर आला होता। आणि आज जर पाहिलं तर दापोलीमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण जर पाहिलं तर सकाळपासून दापोली परिसरात पूर्णपणे पावसाने झोडपले असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरती असो, नद्या नाल्या यांना तुडूंब भरून वाहत आहेत। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले, त्यामुळे ह्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा प्रशासन दिलेला आहे। त्याचबरोबर आपण जर दुसरी राखीव गोष्ट पाहिली तर कोकण रेल्वेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता। कोकणच्या गाड्या ज्या होत्या त्या अर्ध्या तासाने धीम्या गतीने सुरू होत्या, कारण या ठिकाणी चिपळूण ते पनवेल दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ज्या कोकणाच्या गाड्या होत्या त्याच्यावरती पूर्णपणे वाहतूक विस्कळीत झाली होती। अशा सगळा प्रकार घडल्यामुळे उद्या सुद्धा अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आले। म्हणजे त्यामुळे भीतीचं सावट पसरलेलं आहे। आता नेमकं पुढे होणार काय याकडे पाहणे गरजेचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर राजापूर असो, रत्नागिरी असो, चिपळूण असो, खेड असो किंवा लांजा असो, ह्या ठिकाणच्या नद्यांनी काल इशारा पातळी किंवा धोका पातळीवरती होत्या, मात्र चिपळूण कुठेतरी या ठिकाणी इशारा पातळीवरती नव्हती। त्यामुळे चिपळूणकरांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। 2021ला चिपळूणला आलेला जो पूर होता आणि त्यानंतर चिपळूणकरांनी उचलले पाऊल होतं, त्यामध्ये प्रांताधिकारी अशोक लिंगाडे यांनी, आकाश लिंगाडे यांनी जे उचलले पाऊल होतं, त्यामुळे या ठिकाणी चिपळूणला या ठिकाणी अजून सुद्धा पूर या ठिकाणी पूर परिस्थिती बांधलेला आहे। त्यामुळे चिपळूणकरांनी समाधान व्यक्त केलं असतं तर इतर ठिकाणी असो, संगमेश्वर असो, लांजा असो, राजापूर असो, रत्नागिरी असो, ह्या ठिकाणी भीतीचं गोळा कायम लागले। निसार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।